मतदान ते पूर्वी फुली होत, आता बटन आलंय. आता काय फक्त सकाळी 45 घ्यायचे, संध्याकाळी बटन दाबायचे. सकाळी 20 घ्यायचे आणि क्वार्टर पाजायचे. क्वार्टर का बटन, क्वार्टर का बटन. आता काय लागत? आता लोक म्हणतात ते माणसं लय बहुमताने निवडून येतात. आता काय लागत नाही निवडून यायला. कॅश इज इक्वल टू काउंटिंग. आता काय नाही राहिलं. आता काय लोक, आता तुम्ही सगळे माझ्याकडे पाहते, मग कोणत्या रंगाने पाहत्या तुम्ही? काय पाहते माझ्याकडं? काळ सावळय बा, 40-45 किलो आहे बा. तुम्ही बाह्य रंग पाहते का अंतररंग? बाह्य रंग. वाक्य लिहून घ्या. समाजाला सगळ्यात आवडता रंग कोणता आहे? बाह्य रंग. आणि देवाला आवडता रंग कोणता आहे? अंतररंग. नीती संपल्यामुळे सध्याच्या जगात काहीच लागत नाही. नीती संपली, कार्यक्रम संपला. आणि आज अख्खं काम कशात संपलंय? नीती. सगळे लोक म्हणते कोणतं राज्य आहे आपलं? लोकशाही. लोकशाहीची व्याख्या कळत तुम्हाला? लिहून घ्या. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. लोकांना पैसे देऊन घेतलेलं नाही. तुम्ही त्याचा अर्थ काही लावायला लागले त्याला काय विलाज? लोकांनी लोकांसाठी चालवलेलं. म्हणून कधी बी मतदानाचे पैसे घेऊ नये. ज्यांनी घेतली त्यांनी देऊन टाका. ते दान आहे. ते काय असं जगा. अरे न्याभळात काय जगाता जगायचं त्याला असं जगा. उत्तमची उरे. सांगा मला, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आईच्या योनीतून झाला. आपला जन्म आई देवा. ज्ञानेश्वर महाराजांचा देह आई वडिलांच्या रक्तरेत वीर्यापासून झाला. आपला देह आई वडिलांच्या रक्तरेत वीर्यापासून झाला. ज्ञानेश्वर महाराज 9 महिने 9 दिवस कुशीत होते. आपण 9 महिने 9 दिवस कुशीत होतो. ज्ञानेश्वर महाराज जे दूध पेले ते पांढरं होतं, आपण दूध पेलो ते पांढरं आहे. मग एवढा मोठा फरक का? काय एवढा मोठा फरक? 16व्या वर्षाच्या मुलानं पसायदान लिहिलं, 22व्या वर्षाच्या मुलानं समाधी घेतली आणि 16व्या वर्षी जगाला ज्ञानेश्वरी असा गाथा, ज्ञानेश्वरी असा ग्रंथ दिला. या जगामध्ये 16व्या वर्षाच्या मुलाचं म्हणणं जय खरांची व्यंकटेश. आणि आमच्याकडे 16ची औलाद म्हणती इश्क मेरी जिंदगी है. अरे शिवाजीच्या संभाजीच्या राज्यात जन्माला आले तुम्ही, बधीर जागेत जन्माला आले नाही. आपली जागा किती पवित्र आहे सांगू तुम्हाला. तू कुटाळखोर तुकोबरायाच्या घरी गेले, कुठे गेला तुक्या? ती काय नीट बोलती का? आवला कुठे गेला तुक्या? जिजाबाईने सांगितलं भाजनाला. कुठं? 4 जागा आहे. 4 जागा. कधी भंडारा, कधी भामचंद्र, कधी देऊ. मग यांनी सांगितलं भाकरी घेऊन करणार आहे. जिजाबाईने सांगितलं मी जाणार आहे. आणि तुम्ही जाणार आहे. मग तुम्हाला माहित नाही का? जिजाबाई म्हणले अर्ध्या भोपळ्यात पाणी आणि 1 कोंड्याची भाकर घेऊन गावाच्या बाहेर उभी राहते. ज्या रस्त्याला तुकाराम महाराज गेले त्या रस्त्याची माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं तुम्ही आणि भिकार जोटा सारखी जगा. हे शरम वाढ का? शिवाजीच्या संभाजीच्या राज्यात जमणाला आले मिशा काढून बोंबलं धेंडतात. तुम्हाला काही वाटत का नाही? हिंदू संस्कृतीमध्ये आई वडिलांचा 10वा झाल्याशिवाय मिशीला वस्तारा लावू देऊ नये. शास्त्र काही समजलं? काय अडचण आहे तुमची? काय वाटावं जर झालं तुम्हाला? नराचं लक्षण आहे ते. नराचं जर परत काढल्या तर याद राखा. खुशाल मूर्खा सर. अहो नवरदेवांना मिशा नाही हो. त्या पुरीनं काय समजायचं बा? हा किती टक्के? 8 आणे का 12 आणे का पुरा आहे? म्हणून पुरीला सांगतो नवरदेव पाहायला आला ना, पहिलं त्याला मिशा पाहायचा. मिशानच तिथं त्याला सांगेल भाऊ हा विनोद नाही. आपण माणसं कोण आहे आणि ध्यानात ठेवा. हो, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आईच्या योनीतून झाला ना. आपल्यावर वाईट दिवस का आले माहिती का? आपली पियर खराब आहे. पियर खराब, पियर खराब, उतार खराब, उतार खराब, पीक खराब. म्हणजे सगळं खराब प्रोडक्शन आलंय. आपली बरोबर नाही झाली. खराब माल आला. खराब. आणि हा माल खराब कसा आला त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. तिथं मी असू नये तर माझा बाप असू नये तर आम्ही दोघं संगत असू. आमची पोरं सुद्धा सोयीची नाही येणार. आम्ही जर कीर्तनाचा पैसा कमावला, दान धर्म अन्नदान केलं नाही ना, आमचं सुद्धा वाटून झाल्याशिवाय आला. हो, आम्ही जर कीर्तनाचा पैसा कमावला ना, आमच्या बायकांना नुसते लुगडे सोने घेत बसू ना, आमच्या बायका 100 रुपये तरी पटे होऊन मरती.
हो, आमची पोरं सुद्धा अशी एकणी फुकणी येणार, जिलाबी कपाणार, लाडू मागणार. तुम्हाला सुद्धा ओळखू येणार ना, इंदुरीकरच्या फॅक्टरीतला माल आहे का? तुम्ही नंबर 2 करणाऱ्यांच्या बंगल्यावर जा, प्रत्येक खाटावर पेशंट आहे. म्हणजे पुढून नळी, म्हणजे मागून नळी, म्हणजे नळीत नळी, सुटका नाही. ओ मुलं चांगली जन्माला आहे ना, महिला मंडळ सणासुदीचे दिवशी तुम्ही माझ्या आई बहिणीसारख्या, मी तुमच्या मुलासारखा आहे. तुमच्या सगळ्या महिलांच्या पायाला हात लावतो. माझा मुद्दा नीट ऐका. चांगला मुला जन्माला यायचा असेल तर आईचा आहार विहार आणि आचरणावर संतती अवलंबून असते. गरोदरपणामध्ये एक गाथा पारायण करा, एक ज्ञानेश्वरी पारायण करा. होणारा मुलगा सात्विक झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला गाथा वाचा. अरे चक्रवात कसं पुसायचंय कुठं ऐकलं? कुठं ऐकलं? गरबा मच्छिंद्रनाथाच्या पार्वतीच्या भगवान शंकराच्या गप्पा पोटात कुणी ऐकल्या? मच्छन ऐकल्या ना. मग तुमच्या मुलावर का परिणाम होणार नाही? तुम्ही जर गरोदरपणामध्ये धनाधन चॅनल पाहायला लागले, बाबूराव बोलतोय बाब्या रेन कशाला देतो मिस कॉल, मग हे झालं काय? याचं उत्तर सांगतो तुम्हाला, विनोद नाही हा. सगळ्या लोकांना एका प्रश्नाचं उत्तर सांगतो आज, नीट आहे का? तुमच्या पोटी तुमची पोरं नालायक का आली याचं उत्तर तुम्हाला सांगतो, नीट आहे का? हिरण्यकश्यपूला असं वाटायचं मी अरण्य जाऊन तपश्चर्या करावा. नीट आहे का बरं का? हिरण्यकश्यपूचं कुळ राक्षस, कुळ कोणतं? राक्षस. आणि हिरण्यकश्यपूला असं वाटायचं मी अरण्य जाऊन तपश्चर्या करावा. आणि गेला ना अरण्यात, बायकोला म्हणला चला. बायको जगात एकालाच चांगली मिळते, दारुड्याला. बस दारुड्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मी. आणि कीर्तनाला आलेल्या सगळ्या पुरुषांना सांगतो, पुरी धरणात घालायला द्या पण दारुड्यांना देऊ नका. नंबर 1 ची खानदार बायको जर कोणाची असेल तर दारुड्याची. आणि बाईनं सांगितलं जा, जगातली सगळी दुःख जर कोणाच्या बायकोला असतील तर दारुड्याच्या. बस मुलगी धरणात घालायला द्यावा पण पेताडांना देऊ नये. आणि ज्यांनी दिल्या त्यांनी आज कीर्तन संपल्या घेऊन जा. हुकमावरून इंदुरीकर मी पाय जम्यात काय मुततो, येड्या बाबळीत काय गुततो. अरे टोनग्या, सासऱ्याच्या गादीवर झोपतो याची लाज धर. सत शिकलं तुला 100 तरी होती का भोंगळ्या लग्नाच्या? सासऱ्यानं दोन दिला. इथून पुढे महिला मंडळाला एक वाक्य सांगून ठेवतो, ज्या बाईनं नवऱ्याला हुड्डा देईल त्यांनी काम करायचं नाही. रिलॅक्स रिलॅक्स. त्याच्या बापाची पेंड नाही, त्याला गादीन उशीन पळपटन फुकणीन लाटणं त्याच्या बापाचं काय होतं? त्याच्या बापाचा फक्त तोच ही नाही. त्याच्या बापाचं काय? तुम्ही कोणत्या कांग्यानं भांग पाडिता? सासऱ्याच्या कोणची 100 तुम्हाला? अय सासऱ्याची चादर कोणची? बांगरीचा. सासऱ्याची गादी. तुमच्या बापाचं नक्की काय आहे? फक्त तुम्हीच. तुमच्या बापानं तेवढाच पराक्रम केला का फक्त? अरे एवढं कचकवलं का? सासऱ्याची भांडी सकाळीच नेऊन देईन भाऊ. ज्या दुसऱ्याची जेवण उठवाण घे. इथून पुढे महिलांना सांगून ठेवतो, ज्या बाईनं नवऱ्याला हुंडा द्यायला तिने काम बिम करायचं नाही आजपासून. रिलॅक्स. सकाळी उठल्या याला सांगायचं कपड्याच्या घड्या घाल, तुम्हाला जमणार नाही. 100 इकडा माझ्या बापाच्या 100 सुद्धा माझ्या गुरकवतो. बायको कुणाची होती ती? हिरण्यकश्यपूची. तिचं नाव काय? कयाधू. नीट आहे का? आणि कयाधूने सांगितलं कुणाला? हिरण्यकश्यपूला जा अरण्यात जा. हेतू चांगला होता का वाईट? हेतू वाईट. कारण देवांना छळ करणे, तपश्चर्या करायची पण देवांचा छळ करायचा. गेले आणि गेल्यानंतर नीट आहे का? हिरण्यकश्यपू आणा इकडे. आणि मग वाक्य नाही का? हिरण्यकश्यपू अरण्यात गेला आणि अरण्यात गेल्यानंतर बायको सांगितलं मी 10,000 वर्ष चाललो. हिरण्यकश्यपू अरण्यात गेला. नीट आहे का? आणि ब्रह्मदेवाला घाम आला. नीट आहे का बरं का? ब्रह्मदेवाला वाटलं याची जर तपश्चर्या पुरी झाली तर आपला कार्यक्रम. ब्रह्मदेवाशी दाढीला हात लावून बसले. ब्रह्मदेवाचे चिरंजीव आले नारद महर्षी. बापाला म्हणले पप्पा व्हाय आर बिकम नर्वस. पप्पाने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. व्हॉट इज द प्रॉब्लेम? सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले प्रॉब्लेम अवघड आहे. काय? हिरण्यकश्यपू तपाला बसलाय, त्याचं तर पद पूर्ण झालं तर माझा कार्यक्रम संपला. याने सांगितलं डोंट वरी अबाउट इट, डू नॉट टेक एनी टेन्शन पप्पा, वर्क्स अप टू डिपेंड्स अपॉन टू मी. त्या कामाची जबाबदारी माझ्याकडं. ज्या झाडावर हिरण्यकश्यप, झाडाखाली तपाला हिरण्यकश्यप बसला होता, त्या झाडावर नारद जाऊन बसलो.
आणि नारद जाऊन जोरात आरडलं, नारायणाय नमः, नारायणाय नमः, नारायणाय नमः. आणि हिरण्यकशिपूला नेमकं काय ऐकायचं नव्हतं, उठलं ना. त्याला नारायण ऐकायचं नव्हतं. नाम नाही घे देवाचे, हे प्रीत हिरण्यकशिपूची. हिरण्यकशिपूला नाम ऐकायचं नाही. हिरण्यकशिपूची राजवट चांगली होती. देवाचं नाव घेणाऱ्याला फाशी. जसं आत्ताच्या राजवटीत कसं आहे, खरं वागणाऱ्याला रिमांड. तसं आले आणि आल्यानंतर यांनी सांगितलं नारद महाराजला नारायण नामा नारायण. हिरण्यकशिपू उठलं ना, उठलं आलं घरी. दरवाजा वाजवला आणि बायको सांगितलं, बायकोने दरवाजा उघडला आणि बायको सांगितलं 10,000 वर्ष गेले दुपारी आले. यांनी सांगितलं ग बस, तू आता बोलू नको. इथं महत्वाचा मुद्दा आहे का बरं का. घडलेली घटना काही जरी झालं तर हिरण्यकशिपूनं बायकोला सांगायला लागत नव्हती. पण आता ती बाई आहे भाऊ. बाई म्हणजे सोपी गोष्ट नाही. गालात हसली तर माणूस जमिनी किती. स्त्री म्हणजे साधी गोष्ट नका समजू. स्त्रीच्या अंगात 36 नखरे असतात. एक नखर दाखवलं तर माणूस वायलं निघाते. दुसरा नखर दाखवलं तर माणूस जमिनी किती. तिसरं नखर दाखवलं तर माणूस औषध पिऊन मारते. एक खटीदा दाखवले तर काय करील, बसा गुन्हाकार करील. साधी एसटीत जागा दिली तरी माणूस 12वीला 2 विषयात नापास होते. नुसती जागा दिली तरी बोलल्यावर तो फॉर्मच भरीत नाही. माझ्या 36च्या 36 पाठ आहे. पण तुम्हाला एक सांगतो, नखरा नंबर 1 पटक्यात. जगात गरीब बायको कोणाची, दारुड्याची. बरोबर आहे ना. पेतडा आली 2-4 मुथून खाऊन आली आणि बायकोला सांग नाही माशाशी जाऊ. माशी आणली जाईल काही खातील, त्यांना काय, ती जनावरची त्यांना काय. माशी घेऊन आला आणि बायकोला शिजवायला सांगितले आणि मला मी माझ्या जोडीदाराला घेऊन येतो. आता त्याचा जोडीदार कीर्तनकार असेल का, त्याच्या सोसायटीचा मेंबर मुताळ मला मी जोडीदाराला घेऊन येतो. बायकोने माशी विषयी शिजवली, असा सेंट आला माशांचा खास. तर हे गेलं जोडीदाराला आणायला. बायकोला वाटलं आपण जर माशी अख्खी खाल्ली, आपल्याला जर टेस्ट घेतली नाही तर ही पेतड काय आपल्याला माशी वाट येऊन देणार नाही. म्हणून थोडी टेस्ट घ्यावा. नखरा नंबर 1. तिनं कढई पलटी केली ना, माशीच खास लागली. आणि तवर हे आले मुतून. हे आलं जोडीदार बसलं खाटवून. तो आला घरात. बायकोला नाही माशान ती म्हणजे आणते, पण सुरा तर लावा माशी कापायला. तर सुरा होता गंजीर. हिनं दिला तर आगडाव पाणी ओतून कामाला लावून. ती म्हणजे 1 लागला कामाला. आता हा हटत नाही अख्खा सुरा पांढरा झाल्याशिवाय. तर याचा जोडीदार वाट लावायचा. नखरा नंबर 1. ती जोडीदाराकडे गेली म्हणली का हो आमच्या त्यांनी तुम्हाला जेवाय बोलवलं. तो म्हणला हा खरंच आमच्या त्यांनी तुम्हाला जेवाय बोलवलं. हा 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 खरंच आमच्या त्यांनी तुम्हाला जेवाय बोलवलं. हा मग ती म्हणली खरं समजा एक भानगड आहे आमच्या घरात. काय, आम्हाला बघताना आलेल्या पाहुण्याचे 2 कान कापाय सांगितले आणि त्या पण ते सुराला येते. आय 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 असं चिंगाट पडत सुटलं ते. आणि हा उठला आणि म्हणलं मासे आण. ती म्हणजे आणते ना, आण लवकर. जोडीदाराला भूक लागली असेल. ती म्हणजे मासे आणते, पण जोडीदार जरा नीट पाळावा. त्यानं कधी खालते का नाही. म्या म्हणलं शिजे पोत थांबा, शिजे पोत थांबा, तर कच्चेच घेऊन पळत. ते पळत होत जीव काढू काढू. याच्या हातात सुरा. अरे उभा राय, अरे उभा राय. तो म्हणला मी ओळखीतो तू या आवलात म्हणजे मला माहिती आहे. हा म्हणायचं तू आता 2 1 तरी देऊन तू बोल नको म्हणला. कांदा नखरा नंबर 1. त्या बाईने नवऱ्याला सांगितलं का हो घरी आले तर तुम्ही बोलत नाही. याने सांगितलं खरं सांग का आले. याने सांगितलं एवढा प्रश्न तो मला विचारू नये, मी तुला सांगू नये. म्हणा करता 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 बायको लाडात आली. सांगा ना, सांगा ना. गबस गबस सांगा ना. गबस मला सुद्धा नाही सांगायचं. गप मला पण नाही. गप मला पण नाही. गप मला पण नाही. गप मला पण नाही. गप होणा करता 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 बायको लाडात आली आणि यानं सांगून टाकलं ना अपशकून झाला. सांगा लागत
काय झालं? नारायण ऐकू आलं. म्हणायची पाळी आली का नाही? काय ऐकू आलं? नारायण. कसं आलं? आणि त्यावेळेस नेमकी हिरण्यकश्यपूची बायको रजस्वला अवस्थेत होती. तिनं नवऱ्याच्या मुखातून रात्रभर नारायण नारायण मंत्राचा जप करून घेतला आणि त्यावेळेस संभोग झाला. जे बीज पेरलं गेलं ते भक्त प्रल्हादाचं होतं. आता आपली पोर देवाला गेले, लग्न झाले तिकडच येड्या बाबडी धानी म्हणून पोर या का ना आपले आपला मोगाम कार्यक्रम. आता कार्यक्रम मोगाम म्हणलं आवलत कधी असणार? मोगाम. आता वाकडी नाही का एवढ्यावर हे नीट आहे का? बीज पेरलं गेलंय पण कशात? नामात. कयादू गरोदर राहिली. कयादू गरोदर राहिली. नीट आहे का? बरं का? कयादू गरोदर राहिली. बीज कशात पेरेले? नामात. कयादू गरोदर राहिली. आणि कयादू गरोदर राहिले होत. हिरण्यकश्यपू अरण्यात निघून गेला आणि इंद्रला घाम आला. इंद्रला वाटलं ही बाई बाळातीन झाली तर आपली खानदान संपली. त्याला काय माहित नव्हतं हे मधलं. त्याला वाटलं याचा बाप असा आहे म्हणल्यावर हिला होणार झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला लगेच 2-4 जण सांगले इकडे आहे, क्वार्टरला पैसे घ्या, नळ्या नुळ्या खा, मुता बिता, गाणे बिने ऐका, पाठ बोध, गुडघ्यावर बसून जमीन इकून फक्त कयादू मारून टाकायला बाया खाना. यांनी कयादू मारून टाकायला आणली आणि इंद्र कयादूला मारायला लागला. तिथं नारद आला. नारद आणि नारदानं सांगितलं इंद्र डोकं फिरलं का तुझं? जिला मारू राहिला ती गरोदर आहे. आणि म्हणून कीर्तना आलेल्या सगळ्या नोकरीवाल्यांना पुरुषांना सांगतो मागच्या महिन्यामध्ये 1000 पोरं 935 पोरी आहेत. 65 पोरी 1000ला कमी झाल्या. याला एकमेव कारण सोनोग्राफी. नोकरीवाले जरा लाज धरा लाज. कुशाल बायको चेक करून आणता शरम नाही वाटत? होऊ दे ना मुलगी. मुलगी व्हायलाच पाहिजे. मुलगी व्हायलाच पाहिजे. नाहीतर एवढा मोठा प्रॉब्लेम ना. कीर्तनाला आले कोणत्याही डॉक्टरला सांगून ठेवतो जर पैसे घेऊन भ्रूण हत्या केली तर भगवंताची शपथ घेऊन सांगतो तो बंगला तुझ्या बोखंडी पाडणार. ध्यानात ठेवा. तू जिन्यात गुंतून मरशील. जिन्यात गुंतून. विनोद नाही. जगातलं सगळ्यात मोठं पाप कोणतं? सगळ्यात मोठं पाप कोणतं सांगा मला? महिला मंडळ कीर्तनाला आलेल्या बाया, तुम्ही मुलगी झाल्यावर थोडं का होईना तोंड का सोडून देता? लबाड बोलायचं नाही. थोडं का होईना देता का नाही? देता का नाही? तुम्ही कोण होत्या? अय भामट्यो, तुम्ही कोण होत्या? तुम्ही मुलगीच होते ना. मग तुमच्या बापानं जमीन विकून का होईना तुम्हाला सुखी केलं ना. मग तुम्हाला का मुलगी नको? का मुलगी नको सांगा बरं मला? महिला मंडळ नुसतं भामटेगिरीत आयुष्य जगायचं. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं. तळतळायला लावू नका. तुमच्या पायाला हात लावतो सगळ्या महिलांच्या. तुम्ही माझ्या आई बहिणीसारख्या, मी तुमच्या मुलासारखा आहे. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. एवढ्या सुना मेल्यात आतापर्यंत. काही राखेला मेल्यात, काही स्टोन मेल्यात, काही भडक्यानं मेल्यात, काही इरीत पडून मेल्यात. एक तरी सासू आतापर्यंत स्टोच्या भडक्यानं मेली का बुवा? पेपरावाले पत्रकार मंडळी आली का बातमी कधी? मेली का सासू? तुमच्या का राखेल डिरिंग करीना? सासाओ या आठवड्यात एक तरी सासू मारायला पाहिजे. आणि तुम्हाला एक मुद्दा सांगतो, विनोद नाही बरं का. मुलगी व्हायला जगातलं सगळ्यात मोठं पाप जर कोणतं सांगितलं मी, जगातलं सगळ्यात मोठं, हे जाऊ दे आपलं इकडं, जगातलं सगळ्यात मोठं पाप कोणतं? भ्रूण हत्या करू नये. आणि इथं इंद्राला राग आला आणि इंद्राने सांगितलं मारून टाकायला ना. नारदानं सांगितलं मूर्खा, अरे तिला मारून राहिला ती गरोदर आहे. 2 हत्या करतील, स्त्री हत्या अधिक बाल हत्या. याने सांगितलं मग नाही, मला तिला जिवंत ठेवायचं नाही. तिला होणारा मला संपवल्याशिवाय राहणार नाही. नारदानं सांगितलं मूर्खा, आता तिच्या पोटी पहिल्यासारखा येणारच नाही. कारण नारदाला माहित होतं काय. नारदानं त्याला सांगितलं तिच्या पोटी संत जन्माला येऊ शकतो, दे सोडून. दिली सोडून. काय रडायला लागली आणि तिने इंद्राला सांगितलं
कयादू रडायला लागली आणि रडायला लागल्यानंतर कयादूने नारदाला सांगितलं, की आज ना उद्या मला मारल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा माझा मी बाळांत होईपर्यंत सांभाळ करा, माझी चिंता मला नाही, फक्त माझ्या पोटात असणाऱ्या बाळाचं संरक्षण झालं पाहिजे. नारदाने तिला पर्णकुटीत ठेवलं. 9 महिने 9 दिवस नारायण मंत्राचा जप करून घेतला. 9 महिने कयादू बाळांती झाली. साक्षात भगवंताचा अवतार आज जन्माला. आता याच्यावरून तुमची पोरं नालाई का आली? अँसर इज ॲट होम. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही घरी गेल्यावर निवांत सापडा. तर तुमची पोरं नालाई का आली? याच्यासाठी रक्तदान आहे, याच्यासाठी कीर्तन महोत्सव आहेत आणि याच्यासाठी जगन आहे. आपल्या परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. आपण नुसती कीर्तन ऐकून बाबा लोक मारू नका. तुम्हाला मुद्दे सांगतो तेवढे क्लिअर आहे का? 1, लग्न साधे करा. पोरं होतात. या मूर्खांच्या नादी लागून दुसऱ्यानं 3 एकरचा मांडव घातला म्हणून आपला 1.5 एकरचा घालू नका. त्याला मिळालंय बुडीत. तू अख्या गावाला जीव घालून आपल्याला परवडन का? हा माझ्या अंगात शर्ट आहे, मी केव्हाही घालू शकतो. जर बसलेल्या एवढा 10-20 हजारातला मला एखादा म्हणला ना का फाटका घातला, आपल्याला एकच उत्तर आहे, घेऊन दे. तो आपली गाठ घेणार नाही. 3 वाक्य कीर्तनाला आलेले सगळे लोक माझे मरेपर्यंत ध्यानात ठेवा. सगळ्याचा सोंग आणता येतं, पैशाचा आणता येत नाही. पैसा आपल्याकडे ते जगात आहे, आपल्याकडे नाही तर जगात नाही. आणि आपल्या प्रसंग आल्यावर ह्या जगात आपलं कोणी नाही ध्यानात. लग्न साधे करा. पोरं होतात. हे पुढाऱ्यांना फेटे बांधून घटस्फोटाचं प्रमाण कमी करा. ज्यांना 2-2 बायका आहेत त्यांनी लग्नाला आशीर्वाद द्यायचे. तुम्ही शुद्धीवर आहेत का? लग्नाला आशीर्वाद कळतात का कोणाचे राहतात? ज्यानं बाई ठुली त्याचे आशीर्वाद. ती जोडप कामातून जाईल का खलास होईल? लग्न साधे करा. पोरं होता. 2, शेतकऱ्याने जोडधंदा. त्यानं राहिलं ना, नोकरीवाला पोऱ्या घरात फुकाट खाणारा पोऱ्या घरात ठेवायचा नाही. आणि मुलगी शिकवा. मुलगी चांगल्या चांगल्या योजना काढी तर सरकार लोक वापरीत नाही. आता तंटामुक्ती इतकी चांगली योजना आहे, प्रत्येक गावाचा 2-3 लाखाचा फायदा आहे. पण अध्यक्ष कोण करावा हाच पहिला तंटा. तंटा मुक्ती राहिली बाजूला, अध्यक्ष कोण करावा हा एक तंटा. केला त्याला 2 बायका वाढल्या तंटा. ते काय? आणि कांड होऊन जगू नये. तुम्हाला उदाहरण सांगतो कांड झाल्यावर काय होतंय. आतापर्यंत एवढे लोक जुगार खेळले. जुगारीमध्ये बायको लावायचा मूर्खपणा राजा धर्मानंतर कोणी केला नाही झाला. एकट्यानं बायको लावली कुठं? जुगारीत. आणि फार सभेमध्ये दुःशासनानं द्रौपदी ओढीत आणली. काय का? दुःशासनानं द्रौपदी ओढीत आणली. दुर्योधना पुढे उभी केली. डोळ्यात अश्रू आणून द्रौपदीने सांगितलं, दुर्योधना अरे मी रजस्वला. दुःशासनानं केसाला धरून ओढीत आणली. दुर्योधना पुढे उभी केली. आणि दुर्योधना पुढे द्रौपदी उभी केल्यावर दुःशासनानं द्रौपदीला उभं केलं. दुर्योधनाने मांडीवरचं कापड बाजूला केलं. केसाला मांडी द्रौपदीला दाखवली. आणि द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी या मांडीवर तुला बसावं लागेल. 5 जणांनी खाली माना घातल्या. 5 काही कच्चे होते काय? 5 कच्चे होते. 5 कोण होते? 5 कोण? 5 पांडव. काही केलं असतं पण कांडे होते. राग आला नाही कुणाला, एकट्या भीमाला आला. भीम गदा घेऊन उठलं आणि भीमाने दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना तुझ्या मांडीवर माझी द्रौपदी बसणार नाही, माझी गदा बसेल. हाणली नाही. हाणायला लागत होती पण हल्ली नाही. का? धर्मानं त्याच्या पाठीवर हात ठेवला. थांब अजून मारामारील टाईम आहे. आता कवा करायची मारामारी? ती पाळी धर्मावर कशामुळे आली? तुम्हाला 3 वाक्य सांगतो कीर्तनाला आलेल्या सगळ्या लोकांना. भाकरी नाही मिळाले तर फुटाणे खा. झोपायला गादी नाही मिळाली तर पेपर पांघरून झोपा. 100 वर्ष कोल्हा होऊन जगण्यापेक्षा 10 दिवस जगा पण वाघ होऊन जगा. त्याला वाघ
दाखवत जागा वाद. आणि 3 वाक्य तुम्हाला सांगतो. रस्त्यानं चालताना असं चला की दोघांनी रमराम घातला पाहिजे, बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे, आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात खळा पाणी आलं. जीवन काय घेऊन बसले, जीवन काय. प्रत्येक आयांना सांगून ठेवतो, या भारत मातेला असा एक मुलगा द्या का त्यानं तुमचं नाव थडकवलं पाहिजे, नाहीतर माता वांज राहिलेली बरी. पेपरला काळा फोटो पांघरून पोरग येणार पैदा करू नका. दोस्तो हो, आपले राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा EVM मशीनबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अगदी तेच या इंदुरीकर महाराजांनी 7-8 वर्षापूर्वी सांगितलं होतं, आणि त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा वाटला. राजसाहेब ठाकरे ज्या पद्धतीने राजकारणावर भाष्य करतात तेच महाराजांनी सांगितलेलं आहे. हे मिळतं जुळतं भाषण तुम्हाला नेमकं कसं वाटलं ते कॉमेंट करून नक्की मांडा, आणि कॉमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.